म्हणजे पुण्यामध्ये आलं असताना या गोष्टीचा देखील उल्लेख केला पाहिजे की आता आम्ही खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या व्यवस्था उभ्या केल्या आणि विशेषतः MPSC करता खूप मोठ्या प्रमाणात पदं उपलब्ध करून दिली आहेत। MPSC मध्ये 2-2 वर्षांनी अनेक वेळा परीक्षा होतात। एकाच वर्षात 2-2, 3-3 परीक्षा प्रिलिम्सच्या कशा होतील जेणेकरून मुलांना जास्त संधी कशी मिळेल हा प्रयत्न आपण सुरू केलेला आहे। अनेक कॅडरचं एकत्रीकरण करून मोठ्या प्रमाणात म्हणजे 500-1000 पदांकरता 1-1, 2-2, 5-5 लाख मुलं हे त्या ठिकाणी परीक्षेला बसतात। त्याच्याऐवजी 20-20 हजार पदं हे कसे आपल्याला त्या ठिकाणी काढता येतील आणि वेळेमध्ये त्याचा निकाल कसा लावता येईल हा आपण प्रयत्न सुरू केलाय। मी MPSCच्या अध्यक्षांचं अभिनंदन करेन की नुकताच त्यांनी नवीन रेकॉर्ड केला। 21 दिवसामध्ये परीक्षा घेऊन त्याचा निकाल लागला। परीक्षेमध्ये कुठलाही गडबड नाही, कुठलाही गोंधळ नाही, कुठलाही त्या ठिकाणी पेपर लीक नाही आणि 21व्या दिवशी त्या ठिकाणी त्याचा निकाल लागलेला आहे। आणि म्हणून आपला प्रयत्न हा आहे की MPSCच्या परीक्षा वेळेत झाल्या पाहिजेत, जास्तीत जास्त मुलांना संधी मिळाली पाहिजे आणि अत्यंत पारदर्शीपणे या परीक्षा झाल्या पाहिजेत। या संदर्भात मला हे समजलं की आता काल परवा काहीतरी अध्यक्षांनी घोषणा केली की या सगळ्या परीक्षा ऑनलाईन घ्यायच्या आहेत। त्याच्यामुळे काही तरुणांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली। कुठलाही निर्णय एकतर्फी होणार नाही। निर्णय हा आपण सगळ्यांची चर्चा करून घेऊ। मी आज अध्यक्षांना विचारलं तेव्हा अध्यक्षांनी सांगितलं देशातल्या सगळ्या स्पर्धा परीक्षा या त्या ठिकाणी ऑनलाईन होत आहेत आणि आता पुढच्या वर्षीपासून नीटची परीक्षा देखील त्याच पद्धतीनं घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। त्यामुळे आपले विद्यार्थी हे पारदर्शी परीक्षेला समोर गेले पाहिजेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये वेळेत त्याचे निकाल लागून त्यांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत। याकरता मी हा निर्णय घेतलाय। पण मी त्यांनाही सूचना केली की विद्यार्थ्यांशी व्यापक चर्चा करा, त्यांना हे समजावून सांगा हे निर्णय काही MPSCच्या हिताकरता नाहीये, निर्णय जे आहेत ते विद्यार्थ्यांच्या हिताकरता आहेत। विश्वासात घेऊन घेतलेले निर्णय हे नेहमी उत्तम असतात। एकतर्फी घेतलेले निर्णय हे अनेकांच्या डोक्यामध्ये काही ना काही कन्फ्युजन तयार करतात आणि म्हणून मी विद्यार्थ्यांना आश्वस्त करू इच्छितो MPSC मध्ये बदल खूप करायचे आहेत, त्याच्यामध्ये पारदर्शकता अधिक आणायची आहे। पण हे सगळं करत असताना विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी मानून आणि विद्यार्थ्यांनाच त्या ठिकाणी विश्वासात घेऊन हे केलं जाईल। फक्त या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे, अनेक वेळा कोचिंग क्लासेसचे लोक काहीतरी त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत किंवा त्यांचं जे काही सेटअप आहे हे सेटअप डिस्टर्ब झाल्यामुळे या ठिकाणी जे आंदोलन उभी करतात ती मात्र करणं योग्य नाहीये। त्यांनाही माझं सांगणं आहे की तुमचं काम हे मुलांना प्रशिक्षित करणं आहे, मुलांना त्या ठिकाणी वापरणे तुमचं काम नाहीये। त्यामुळे अशा पद्धतीनं जर मुलांचा वापर कोणी करणार असेल तर ते देखील योग्य नाहीये। हा राजकीय विषय नाही, आपल्या मुलांच्या भविष्याचा आणि भवितव्याचा विषय। आज मला सांगताना आनंद वाटतो आपण निपुण सेतू सुरू केला आणि निपुण सेतूच्या माध्यमातून खरं म्हणजे आता लाखो मुलं परीक्षेला बसतात, त्यातले 1000 मुलं त्या ठिकाणी कुठेतरी नोकरीला लागतात। याचा अर्थ उरलेले जे मुलं आहेत त्यांच्यामध्ये काही क्षमता नाही असं नाही, अर्ध्या टक्क्यांनी अर्ध्या मार्कांनी मुलं मागे राहून जातात। आणि म्हणून आपण निर्णय केला हे जे त्या ठिकाणी पात्र झाले नाहीत पण शैक्षणिक दृष्ट्या बौद्धिक दृष्ट्या पात्र आहे, जागा कमी आहे पण त्यांना त्या ठिकाणी कमी जागा असल्यामुळे त्यांना त्या नोकऱ्या मिळाल्या नाहीत, यांच्याकरता निपुण सेतू आपण तयार करतोय। त्या सगळ्यांची त्या ठिकाणी यादी ही आपल्या वेबसाईटवर असेल आणि त्या सगळ्यांची यादी आपण वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये पाठवू आणि त्यांना सांगू हे सगळे मेधावी लोक आहेत, हे सगळे हुशार लोक आहेत, हे सगळे तज्ञ लोक आहेत, हे सगळे प्रशासकीय अधिकारी बनू शकण्याची क्षमता असलेले लोक आहेत। त्यामुळे तुमच्याही कडे ज्या जागा निघतात त्या जागांमध्ये तुम्ही यांना घ्या आणि तुम्ही जर यांना घेतलं तर तुमच्या प्रशिक्षणाचा खर्च हा राज्य सरकार त्या ठिकाणी देईल। अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं निपुण सेतू देखील आपण सुरू करतोय। त्यामुळे जे स्पर्धा परीक्षांमध्ये त्या ठिकाणी चांगले मार्क मिळवूनही त्यांना ती जागा कमी असल्यामुळे जागा मिळत नाही, अशाही तरुणाईला त्या ठिकाणी एक मार्ग मिळाला पाहिजे हा आपला प्रयत्न आहे।